वेलकम बॅक टू श्रीनिधी चॅनल. श्रीनिधी या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सकाळचे वाजले आता 6-6:30 झालेत. मी झोपेतून उठले आता आणि बाहेरच्या ज्या खिडक्या आहेत सगळ्या बेडरूमच्या, हॉलच्या आणि किचनच्या त्या सगळ्या ओपन केल्यात. कारण सकाळची जी हवा असते शुद्ध हवा असते आणि ती शुद्ध हवा घेतली पाहिजे. मी आत्ता थोडा वेळ बाहेर आलेली आहे आणि 20-15 मिनटं बाहेर घालवते कारण शुद्ध छान हवा आहे. व्यायाम करते थोडाफार, जास्त करत नाही, हार्डली 5-10 मिनटं मी करते. कारण त्याने थोडंसं जी बॉडी सुस्त झालेली असते ती थोडी रिलॅक्स होते. तर थोडा मी केला इथे व्यायाम. आणि ही जी वसई आहे, वसई ऐतिहासिक शहर आहे. वसईबद्दल हिस्ट्रीमध्ये आहे. वसईचा तह वगैरे, चिमाजी अप्पा, ह्याबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत. कदाचित काही लोकांना माहिती असतील आणि काही लोकांना माहिती नसतील. तर हे जे शहर आहे ऐतिहासिक तर आहेत. परत इथले जे लोक आहेत खूप प्रेमळ आणि संस्कृती जपणारे आहेत. इथे तुम्ही सेफ आहात. इथे सगळे आपुलकीने वागतात आणि या वसईमध्ये येऊन जोही येतो तो सेटल होतो या वसईत. अशी या वसईची खासियत आहे. मीही जेव्हा आले तेव्हा मी काहीच नव्हते, म्हणजे बोलायलासुद्धा येत नव्हतं मला. पण या वसईमध्ये मी बरंच काही शिकले. या वसईने मला बरंच काही शिकवलं. परत मुलं तर इकडचीच झालेली, कारण मुलांची जी राहण्याची वागण्याची पद्धत आहे ती सेम इकडची आहे. लँग्वेज वगैरे पण इकडची आहे. आणि दुसरी गोष्ट एक ही की हे जे लोक आहेत पारंपरिक असल्या कारणाने ते सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात आणि सगळे फेस्टिवल साजरे केले जातात. न्यू इंग्लिश स्कूल नावाची जी स्कूल आहे इथली, त्या स्कूलमध्ये दूरदूरचे कॉलेजचे, स्कूलचे लोक येऊन पार्टिसिपेट करतात प्रोग्रामसाठी. रांगोळ्या झाल्यात, डान्स झाले, सांस्कृतिक जे काही आदिवासी डान्स झालेत, हे सगळे या स्कूलमध्ये सगळ्या जाती धर्माचे या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एकत्रित येऊन सगळे फेस्टिवल म्हणा, सगळे पारंपरिक डान्स, कल्चर ते साजरे केले जातात. मुलांना शिकवलं जातं. ही या वसईच्या न्यू इंग्लिश स्कूलची खासियत आहे. कारण मी लहान असताना म्हणजे मुलं लहान असताना मी मुलांना घेऊन जायचे, तेव्हा मला असं वाटायचं की मी घरी परत जाऊ नये. मी बराच वेळ सूरजच्या फंक्शनमध्ये मी जायची, त्याला सपोर्ट करायची. आणि मीच नाही, असे सगळे पॅरेंट्स आपापल्या मुलांना सपोर्ट करायचे. तर अशी ही वसई आहे. आता मी चहा घेते आणि सोबत डोक्याला लावते तेल. त्यासाठी मी दिव्याचं तेल आहे ते थोडंफार गरम करते आणि हाताचे जे पोच असतात त्या पोचने मी लावते माझ्या डोक्याला तेल. कारण बरेच दिवस झाले मी डोक्याला तेल नाही लावलं. केस माझे थोडेसे रुके झालेले आहेत, तर अधूनमधून तेल लावणं गरजेचं असतं. तर हे तेल बघा, याच्यामध्ये सगळ्या जडीबुटी आहेत. आणि हे जे आहे हे पतंजलीचं प्रोडक्ट आहे. मला तरी हे प्रोडक्ट आवडलेलं, त्यामुळे मी महिन्यातनं 1-2दा तरी मी हे लावते. आणि आत्ता तर तेल लावून मला बरेच महिने झालेले आहेत. कारण ऑपरेशनच्या ह्याच्यामध्ये ते तेल लावायचं माझं राहून गेलं होतं. कारण जे स्टिचेस लागलेले आहेत त्या स्टिचेसच्या तिथे थोडा त्रास होतो. अजूनही दुखतं मला, तिथे खूप दुखतं आहे. रात्री तर अक्षरशः त्रास झालेला मला. मान माझी हे होत होती, दुखत होती. मी काल दिवसभर काम पण नाही केलं जास्त. लाईट पण नव्हती आमच्याकडे. लाईटचाही खूप प्रॉब्लेम आहे. दिवसभर लाईट नव्हती. आणि आता बघा मी लावलं तेल. थोडं बरं वाटतं. डोक्याला तेल लावून घेतलं आणि एका साईडला किचन साफ करते. कारण मला बनवायचे लापसी सगळ्यांनाच माहिती असेल. सकाळचा लापसीचा जो नाश्ता आहे तो पौष्टिक असतो. त्याच्यामध्ये प्रोटीन वगैरे असते. दूध वगैरे मी टाकते त्याच्यामध्ये, तूप वगैरे टाकून. थोडं जिरं पण टाकते मी. जिरं, तूप आणि गूळ टाकायचं असेल तुम्हाला गूळ टाकू शकता. मी साखर टाकते याच्यामध्ये. तर मी आत्ता बनवते लापशी आणि नाश्त्याची सुरुवात माझी लापशीपासून आज. कारण शामीन खाईल की नाही माहीत नाही मला, पण मी आहे. आणि परत मीत आहे. मीतही खाणार की नाही तेही मला माहीत नाही, कारण मीत रात्री इकडेच झोपला होता. तसं मी जेवण इकडेच बनवलेलं. तर सगळे झोपलेले आहेत आणि मी एकटी उठून करते कामाची सुरुवात. मीत आणि शामीन हॉलमध्ये झोपलेत आणि मी जे आहे इथे झोपलेले बेडरूममध्ये. आणि आता बघते तर पोरं गोष्टी करता करता झोपून गेलेले आहेत दोघंही. रात्री मी
खूप वेळ गप्पा. रात्री शामीन आणि मी बऱ्याच वेळ जेवण वगैरे झाल्यावर गप्पा करत बसलेले आणि मला झोप येत होती. मी दमले होते काल दिवसभर. तर सूरज आणि शामीनचे वाद पण चाललेले, दोघं खूप भांडत होते. कारण गाडीवरनं भांडत होते आणि लाडबद्दल, की लहान असताना ज्या काही गोष्टी, ज्या काही त्यांच्या पास्ट लाईफमधल्या गोष्टी होत्या ते शेअर करत होते एकमेक. आणि मलाही बरं वाटत होतं, कारण बरेच दिवस झाले मी मीतला बघितलं नव्हतं. म्हणजे तसं तो यायचा अधूनमधून, पण गप्पा गोष्टी ह्या बऱ्याच दिवसापासून झाल्या नव्हत्या. तर आज रात्री तो झोपलेला गप्पा करत होता, पास्ट लाईफबद्दल बोलत होता, बरंच काही सांगत होता की माझा लाड कुणी केला नाही, शामींचाच लाड, सूरजचाच लाड, मला सगळे हे करतात, असं चाललेलं त्याचं. आणि दोघांचे वाद चाललेले. माझ्या वाढदिवसाला मीच नव्हता, तो नंतर आलेला, आणि तेव्हाही ईशानचे आणि सूरजचे मीतचे वाद झालेले. त्या पोरांना सांभाळता नाकी नऊ येते. कारण मीतची जी मम्मी आहे ती सूरजचा लाड करते खूप, आणि मी जे आहे मी मीतचा लाड करते. मीत थोडा माझ्या टाईपचा आहे, त्याचं जे नेचर आहे धाडशी आहे आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे, रागीट आहे, सेम माझ्यावर आहे तो. आणि सूरज जो आहे तो उर्मिलासारखा आहे. तर असे हे मुलं दोन्ही नाही, ते 3 मुलं आणि हे 2 माझे, असे 5 मुलं आहेत. आणि 5 मुलांना सांभाळताना तिलाही खूप त्रास सहन करावा लागला, उर्मिलाला आणि मलाही. म्हणजे सेम स्टोरी दोघींची आमची आहे. आम्ही खूप काही संघर्ष केला लाईफमध्ये. आणि आता हे होतं की पोरं कधी त्रास देतात. त्रास म्हणजे काही मोठा त्रास नाही, पण वाद करतात तेव्हा मग त्रास होतो आहे. आणि झालं हे की कॅन्डी ही आमच्याकडे नाही आहे. तर आता ठरलेलं आहे की कॅन्डीला इकडे ठेवायचं काही दिवस तिकडे, कारण उर्मिला असते बाहेर, तिला सांभाळायला कोण नसतं कॅन्डीला. आणि मी आता झाली बरी ऑपरेशनमुळे, तर कॅन्डीला इकडे आणायचं चाललं आहे. तर संडेपासनं बघूया काय होतं ते. तर मी आता किचनमध्ये थोडं आवरलेलं, आता आले मी बाथरूममध्ये, कपडे वगैरे भिजवत ठेवते, म्हणजे मग वॉशिंग मशीनला लावायला बरं होतं. 7 वाजता पाणी येतं, त्या अगोदर मी थोडे भिजत घालते कपडे. आणि आता मी बनवलेली लापशी जी आहे, मी थोडं तूप, जिरं आणि साखर टाकलेली. आणि माझ्याकडे ब्लाऊज होते, जुनं ब्लाऊज आहे आणि लेस पडलेली होती घरामध्ये. तर मी टाईमपास म्हणून ही जी ब्लॅक कलरची लेस आहे हे ब्लाऊजला लावते. हा लूक चांगला येईल, कारण तेच ते ब्लाऊज घालून कंटाळा आला, तर थोडं डिफरंट टाईपचं ब्लाऊज म्हणून मी लावते लेस याला. तर मी हातानेच लेस लावते. आणि मलाही शिवणकाम खूप आवडतं मला. म्हणजे घरातल्या ज्या गोष्टी आहेत, अगोदर मी दळण वगैरे पण आणायची, पण या मधुबनमध्ये आल्यापासून मी रेडीमेड आटा हे करते. पण आत्ता ठरवलं की या महिन्यामध्ये गहू आणून मी दळण वगैरे करायचं. आणि जे घरामधले डबे वगैरे आहेत ते व्यवस्थित हे करून त्याच्यामध्ये सगळं राशन वगैरे भरून ठेवायचं, असं माझं चाललेलं आहे. पण आज तर होणार नाही, उद्या मी हे सगळं करते. तर घर म्हटलं की बरेच कामं असतात महिलांसाठी. एक काम झालं की दुसरं काम तयार असते करणाऱ्या महिलांसाठी. आणि ज्या घरात बसलेल्या असतात नवऱ्याच्या कमाईवरती खाणाऱ्या आणि त्या चुम्माचाटी करणाऱ्या, त्या बायकांची कमाल आहे की ज्या नवरा असताना, जिवंत असताना दुसऱ्यासोबत चुम्माचाटी करतात. बहीण मातंग समाजासोबत, आणि स्वतःसाठी लढणारा माणूस समाजासाठी तो कधीच लढत नाही. आता तिथे होडगी गावामध्ये रस्त्याचा काही चाललेला आहे, तर त्याच्यामध्ये तो व्हिडिओ बनवून टाकतो आहे की हसायला येतं की अरे दुसऱ्याचा पण विचार कर, स्वतःसाठीच नको लढू, स्वतःचाच फायदा बघतो आहे. बायको चुम्माचाटी करते तिकडे लक्ष दे, बहीण मातंग समाजासोबत पळून गेली तिकडे लक्ष दे, दुसऱ्यांकडे लक्ष द्यायला त्याला बरा वेळ आहे. आणि त्याच्या घरी जेव्हा गेलो तेव्हा बोलतो मी मेंटली डिस्टर्ब आहे. त्या आता मेंटली डिस्टर्ब नाही आहे, तो त्याला सगळं कळतं आहे. शेण तर खात नाही, त्याला शेण दिलं खायला तर तो शेण तर खाणार नाही, पण दुसऱ्यांचं हडप करायला त्याची बुद्धी आहे. आणि याला सपोर्ट करणारी जी आहे, चुम्माचाटी करणारी जी आई विहिरीत पडून मेलेली आहे ती महिला आहे. अशा महिलांना काय बोलावं, वर्षवाचे उपास पकडतात आणि पाप करतात. पूर्ण महाराष्ट्र माझ्या नावाने त्याला ओळखतो, त्याच्या नावाने मला ओळखतो. फोटो फेसबुकला इकडे तिकडे सगळीकडे. आणि तिला अक्कल नाही अजून, एखादी असती तर कधीच निघून गेली असती. पण खाणारी बाई आहे. प्रथम बोलत होती की घेऊन जा मला नको आहे, पण आता
सॅक्रिफाईसच्या गोष्टी करणारी महिला, चुम्माचाटी करते आणि बिनलाजी बाई, आणि तोही व्यक्ती बिनलाजा, खोटारडा व्यक्ती की इलेक्शन आहे आता गावामध्ये आणि ते उभं राहण्यासाठी त्याचं चाललेलं आहे. रस्त्यासाठी स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेणारा बलात्कारी माणूस, जो बायकोसोबतही बलात्कार करतो. जी महिला बोलते की मला नको आहे, घेऊन जा, तर तो बलात्कारच होतो आणि वर्षभरचे उपवास करून पाप करतात. असं होतं. असे हे लोक, असे जे लोक आहे समाजासाठी घातक आहेत. दुसऱ्यांचे पैसे घेतात, त्यांचे घरं स्वतःच्या नावाने करून घेतात, लिहून घेतात व्याजाने वगैरे पैसे देऊन. असे बरेच काही त्यांचे 2 नंबरचे कामं आहेत. तर ही समाजसेवा नाही आहे. समाजसेवा केलेली आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. पॅन्थरचे जे दलित पॅन्थरचे जे आहेत त्या लोकांनी केलेली आहे. नामदेव ढसाळ यांच्यासारखी समाजसेवा करणारा कोणी ना झाला ना होईल. पण हे जे आहेत घर भरणारे लोक, बायकाप्रेमी संघटना आहे काही, मार खाणारी बायकांच्या महिला प्रदेश अध्यक्ष नवरा मागत फिरते कदमदादासारखा, त्यांची चॅटिंग माझ्याकडे आहे, रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. अशी महिला प्रदेश अध्यक्ष, जो संस्थापक अध्यक्ष आहे, 4 बायका, म्हणजे बरेच काही अशी संघटना. या लोकांना काय बोलावे की एकाने तर कोल्हापूरमध्ये मारही खाल्लेला, खूप मार खाल्लेला. असे हे नालायक निर्लज्ज लोक, सगळे प्रूफ माझ्याकडे आहे. त्यांनाही माहिती आहे की माझं आणि त्याचं काय रिलेशन आहे, संपूर्ण महाराष्ट्र माहीत आहे. आणि एक खोटारडे निर्लज्ज स्वतःच्या बायका, पोरी, ॲबॉर्शन होतं मुलींचं, ते बघत नाहीत. कोणी हात तुटेपर्यंत मार खातं आहे, कोणी जीव द्यायला जातं तर मला फोन असतो त्यांचा की मॅडम, ताई, मीराताई ती जीव द्यायला जाते. आणि 1-1 तास 2-2 तास माझं बर्बाद करणारे लोक, असे हरामी. या लोकांना खरं तर मी थोडी किंमत देत नाही. त्यांचं मी कधी काहीच बघत नाही, ना फेसबुक, ना यूट्यूब, ना काय. त्यांना माझ्या याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. असे हे निर्लज्ज, सदासुखी आणि कॉपी करणारे दुसऱ्याचे प्रत्येक गोष्टीची, आणि असं दाखवणारे की आम्ही प्रोग्राम घेतो, आम्ही हे करतो. अरे सतरंजा उचलून सगळं करून घरी जाऊन खरकटी भांडी घासणारे. आणि मी जे आहे तुमच्या एवढी जे तुम्ही जे त्याचं काय बोलायचं तेवढा मी घरात खर्च करते. माझी कामवाली, माझा कुत्राच तेवढा खातो आहे. आणि त्या राजेश गुप्ताला बोलतो की मॅडमकडे काय पैसे आहेत. मॅडमकडे पैसे नाही, माझ्याकडे इज्जत आहे, सन्मान आहे. आणि तुझ्यासारखं नाही आहे की भाडं खाणारा नाही आहे. 3 एकर वावर देऊन जगणारी मी नाही आहे. स्वतःच्या हिमतीवर आहे जे काही ते. आणि त्या महिलेने विकत घेतलेलं आहे 3 एकर वावर तिच्या बापाने, तेव्हा तो तिच्याकडे आहे. संपूर्ण महाराष्ट्र थुंकतोय, लाज नाही वाटत एवढे निर्लज्ज. आणि माझ्या यूट्यूबवरती सगळे संघटनेचे लोक भरलेले आहेत, एकही असं नाही. तर त्यामुळे सगळ्यांनाच माहीत आहे की चड्ड्याफाटा डॉन काय आहे, चड्ड्याफाटाची डॉनची बायको काय आहे, चड्ड्याफाटाची बहीण कोणासोबत पळून गेलेली आहे. संघटनेचे जे बायकाप्रेमी संघटना आहे त्या संघटनेमध्ये कोणी मार खाल्ला, कोणी जीव द्यायला गेलेलं, कोणी नवरा मागतोय, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नवरा मागत फिरते, माझा नवरा मला प्रेम करत नाही, त्या बाईकडे राहतो, हे करतोय ते करतो, मला वेळ घालवायचा आहे, असं कदमदादांना बोलणारी महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. असे हे निर्लज्ज संघटनेचे लोक थूथू झालेली आहे सगळीकडे. आणि माझ्याबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे की काय केलेलं आहे माझ्या जोडीला. असा हा राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्याची बायको चुम्माचाटी करणारी. वर्षवाची उपवास कर, कारण तेवढंच पुण्य तुझ्या आड येईल की एखाद्या महिलेला फसवायला तुझ्या भाड्याला आणखीन ताकद येईल. जो भाड खातो, 3 एकर वावरातून भाड खाणारा, आणि वरून बोलतो की मी तुझ्याबद्दल असा, माझ्याबद्दल बोलणारच कसा तू, मला त्या घरातनं हे केलेलं, तिथे पण बोलतो की इथे तू यायचं नाही. आणि भाड्या असं सांग ना मला की मी भाड खातो आहे तिची आणि 3 एकर वावर तिच्या बापाने दिलं आहे, असं मला बोल ना तू. नंतर मला सगळं कळलं आणि होडगीचे सगळे लोक मला माझ्या कनेक्ट आहेत आणि सगळे मला ओळखतात. आता रिसेंटलीही मी चिवळशेट्टीच्या तिकडे मी जायचं ठरलेलं, पण झालं हे की मला गाडी द्यायची होती पटकन. मी बाय कार गेलेली आणि गाडी मला तेवढ्या वेळामध्ये पोचून द्यायची होती. आणि मला मी मुडी आहे, मला करायचं वाटलं तर मी कुठलंही काम करते, मला जर मूड नसेल तर मी कुठलंच काम करत नाही, असं माझं आहे.
मी दुसऱ्याच्या सांगण्यावरून कुठलंच काम करत नाही. मी माझ्या मनाने मी ऐकते, सगळ्यांचं करते माझ्या मनाने, असं माझं आहे. त्यामुळे मी तिथे गेल्यानंतर चिवळ शेट्टीला भेटायचं माझं राहिलेलं. त्यांचा नंबरही माझ्याकडे आहे. मी फोन पण करणार होते त्यांना. झालं हे की प्रत्यक्ष भेटून म्हटलं त्यांना हे करते. तर असे हे होडगी गावचे आणि माझे संबंध. महाराष्ट्रभर मी फिरते. हो, मी महाराष्ट्रभर फिरते, कारण माझ्या घरामध्ये महाराष्ट्र नाही आहे की जो 3 एकर वावर देऊन मला कोणी विकत नाही घेतलेला आहे. आणि आमच्या घराण्यात कोणी विकत घेऊ पण शकत नाही. 3 एकर वावर देऊन आम्ही कोणाचे गुलाम नाही होऊ शकत. कारण माझ्या भावाच्या बायका ज्या आहेत अशा नाही आहेत की 3 एकर वावर देऊन हे केलेलं आहे. त्याला 3 एकर वावर दिलं तिच्या बापाने, तेव्हा कुठे तो आहे. आणि तेही अशा बायकांशी लढतो की ज्या अगोदरच तुटलेल्या असतात आणि तिच्याशी लढायला त्याची हिंमत नाही, असा चड्ड्या फाट्या डॉन.